यानंतर कार्यक्रमात ऐकणार आहोत माती परीक्षण याविषयी कृषी महाविद्यालय विळदघाट इथल्या मृद आणि कृषी रसायनशास्त्र विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका सोनम मेघडंबर यांची अंकुश जोशी यांनी घेतलेली मुलाखत. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, माती परीक्षण विषयी कृषी विद्यापीठ आग्रही असतात. शासनाच्याही विविध योजना ह्या माती परीक्षणाविषयी सतत आणल्या जातात आणि माती परीक्षण करण्याविषयी तज्ज्ञ शेतकऱ्यांपासून तर कृषी विद्यापीठापर्यंत सर्वच जण खरं तर आग्रही असतात. याच माती परीक्षणाविषयी आज आपण आपल्या मुलाखतीतून माहिती घेणार आहोत. कृषी महाविद्यालय विळदघाट तालुका अहमदनगर इथल्या मृदा आणि कृषी रसायनशास्त्र विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक सोनम मेघडंबर यांच्याकडून. मॅडम, स्वागत आहे आपलं आजच्या कार्यक्रमामध्ये. नमस्कार सर. सुरुवातीला मॅडम, नेमकं माती परीक्षण म्हणजे काय, माती परीक्षणाचं काय महत्व आहे, तर याविषयी आधी शेतकरी बंधूंना आपण काय सांगाल? शेतातल्या मातीत कोणकोणते घटक आहेत आणि ते किती प्रमाणात आहेत हे आपण ज्या पद्धतीने काढतो त्या पद्धतीला म्हणतात माती परीक्षण. आणि हे घटक जर आपल्याला कळले तर आपली माती पिकांच्या वाढीच्या दृष्टीने सुदृढ आहे की आजारी आहे हे आपल्याला ठरवता येईल. आणि हे ठरवण्यासाठीच एक सोपा मार्ग म्हणजे माती परीक्षण असा आहे. आणि त्यातून आपल्याला आपल्या नापीक जमिनीला किंवा नापीक मातीला सुपीक करण्याचा एक मार्ग मिळतो. हे आपल्याला त्यातून माहीत होणार आहे. पण याची नेमकी गरज का आहे, तर याविषयी काय सांगाल? माती परीक्षणाने आपल्याला मातीतील नत्र, स्फुरद आणि पालाश यांचं प्रमाण कळतं. तसेच मातीतील सेंद्रिय कर्ब जे असतात त्यांचं प्रमाण किती आहे ते कळतं. मातीचा सामू कळतो. आणि मातीचा सामू या गोष्टीचा दर्शक असतो की मातीतील अन्न घटक पिकं हे किती प्रमाणात काय शोषून घेतात हे आपल्याला या मातीच्या सामूने कळत असतं. तर साधारण मातीचा सामू 7 असेल तर मातीत उपलब्ध असलेले अन्न घटक पिकं अतिशय उत्तमरित्या शोषून घेऊ शकतात. पण जर हा सामू 6.5 ते 7.5 दरम्यान असेल तर त्याच्या दृष्टीने त्याच्यावर काय इफेक्ट होतो, पण तरीही त्याचं काम चालू शकतं 6.5 ते 7.5 असेल तर. पण जर हा पीएच 6.5 पेक्षा कमी आणि 7.5 पेक्षा जास्त असेल तर मात्र पिकांना मातीतले अन्न घटक शोषून घ्यायला अडचणी येऊ शकतात. यासाठी आपण मातीची क्षारताही तपासत असतो. मातीची क्षारता जी असते त्याच्यामध्ये आपल्याला क्षारांचं प्रमाण किती आहे आणि तिची क्षारता किती आहे हे कळत असतं. साधारणतः क्षारता जी आहे 1 पर्यंत आली तर उत्तमच असते. पण जर ती क्षारता 1 पेक्षा जास्त असेल तर मात्र मातीच्या दर्जात गडबड आहे हे आपल्याला कळून चुकते. तर म्हणजे क्षारताविषयी, अन्नघटकांविषयी माहिती आपल्याला माती परीक्षणाद्वारे मिळणार आहे. नेमकं मातीचा नमुना घेण्याची, माती परीक्षणाची पद्धत कशी असते, तर याविषयी काय सांगाल? मातीचा नमुना कसा घ्यायचा तर या बाबत वेगवेगळ्या पद्धती आहेत. मेनली आपण ही जी माती घेत असतो तर ती रिकाम्या शेतातली माती घेत असतो आणि ज्या ठिकाणी आपण खतं दिलेली नसतात अशा ठिकाणची आपण माती घेत असतो. तर पहिल्यांदा आपण पाहतो की मातीसाठी आपण जागा निश्चित करायची असते. योग्य जागा निश्चित केल्यानंतर त्याच्यामध्ये झिगझॅग अशा किंवा 6 ठिकाणं जे आहेत ते आपण मार्क करून घ्यायची असतात फील्डमध्ये किंवा शेतामध्ये. आणि ही 6 ठिकाणं मार्क करताना संपूर्ण शेताचा जास्तीत जास्त भाग समाविष्ट होईल याची खात्री आपण करून घेतली पाहिजे की जेणेकरून संपूर्ण शेतातल्या मातीचा प्रातिनिधिक नमुना मिळेल. आणि त्याच्यानंतर मार्क केलेले हे जे 6 ठिकाणं आहेत त्यातून माती गोळा करायची. 1 फूट रुंदी आणि लांबीचा आणि 2-3 इंचाचा असा मोकळ्या मातीचा थर खोऱ्याने बाजूला करायचा. आता त्या ठिकाणी कुदळीच्या सहाय्याने 9 इंच खोलीचा साधारण व्ही आकाराचा खोल खड्डा खणायचा. त्यातून निघालेली माती सुद्धा बाहेर काढून घ्यायची. पण ही माती नमुन्यासाठी घ्यायची नाहीये. आता या व्ही आकाराच्या खड्ड्याच्या बाजू लाकडाच्या काठीने किंवा खोऱ्याच्या दांड्याने खरवडा आणि त्यातून साधारण 1 किलो माती घमेल्यात काढून घ्या. आणि खड्ड्याच्या बाजू खरवडताना लोखंडी अवजाराचा वापर करू नका, नाहीतर मातीमध्ये आयनचं म्हणजेच लोहाचं प्रमाण जास्त येतं आणि माती परीक्षण अहवाल चुकतो. खड्डा खणताना आपण जी माती बाहेर काढून टाकली होती ती माती पुन्हा खड्ड्यात टाकून द्यायची. आता मार्क केलेल्या इतर 5 ठिकाणी सुद्धा याच प्रक्रियेची पुनरावृत्ती करायची व प्रत्येक खड्ड्यातून निघालेली 1-1 किलो माती घमेल्यात जमा करत जायची. 6 खड्ड्यातून मिळून एकूण 6 किलो माती जमा होईल. तर आता गोळा केलेल्या या मातीतून आवश्यक मातीचा नमुना कसा काढायचा तर यामध्ये एक गोणपाट घ्यायचं. त्या गोणपाटावर साधारण ही 6 किलोची जी माती आहे ती व्यवस्थित मिसळून गोलाकार पसरू द्यायची आणि त्याचे बोटाने 4 भाग करायचे. आता ह्याचे कोणतेही समोरासमोरचे 2 भाग जे असतात ते काढून टाकायचे
आणि उर्वरित समोरासमोरचे जे 2 भाग शिल्लक राहतील ते 2 भाग घ्यायचे आणि पुन्हा त्या दोन्ही भागांचं एकत्रीकरण करायचं, चांगली माती मिसळून घ्यायची आणि हे मातीचं मिश्रण पुन्हा गोलपाटावर गोलाकार पसरवायचं. आता पुन्हा एकदा बोटाने त्याचे 4 भाग करायचे आणि पुन्हा त्यातले 2 भाग काढून टाकायचे आणि पुन्हा 2 भाग शिल्लक राहिलेले असतील त्याचंही पुन्हा तसंच करायचं. सांगितलेल्या प्रोसेसप्रमाणे, सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे गोनपाटावर गोलाकार पसरवून घ्यायचं आणि त्या पसरवलेल्या गोनपाटावर 4 भाग करायचे बोटाने आणि 4 भागामधले 2 भाग कट करायचे आणि 2 भाग घ्यायचे. तर आता साधारण आपल्याकडे 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो माती शिल्लक राहते. तर हा झाला आपला प्रयोगशाळेत पाठवायचा माती नमुना. तर हा जो प्रयोगशाळेचा माती नमुना आहे तर ह्याच्यावर आपल्याला एका पिशवीमध्ये भरून नावं वगैरे लिहायची असतात. तर सविस्तर माहिती ह्याच्यावर आपल्याला काय काय लिहायची असते. तर त्याच्यावर शेतकऱ्याचं नाव येतं, शेतकऱ्याच्या गावाचं नाव, तालुका जिल्हा कुठला आहे त्याचं नाव, शेताचा सर्वे क्रमांक किंवा गट क्रमांक, शेत जमिनीचे क्षेत्र किती आहे हे लिहायचं असतं, आधी घेतलेल्या पिकाचे नाव लिहायचं असतं आणि जे पीक घ्यायचं आहे त्याचं नाव लिहायचं असतं आणि माती नमुना घेतल्याची तारीख. इतकी माहिती आपल्याला त्या पिशवीच्या कागदावर, जो कागद आपण पिशवीवर चिटकवणार आहोत त्याच्यावर आपल्याला लिहायची असते. म्हणजे शेतकरी बंधू भगिनींनो, नुसतंच मातीचे नमुना घ्यायचा म्हणजे माती गोळा करायची नाही, तर त्याच्यासाठी आपल्याला एक विशिष्ट खड्डा घ्यावा लागणार आहे. त्यातली माती आपल्याला नमुना प्रातिनिधिक स्वरूपामध्ये झिगझॅग मोशनमध्ये जमिनीतून काढावी लागणार आहे आणि त्याचे 4 भाग करून समोरासमोरचे 2 भाग एकत्र करत करत आपल्याला तो नमुना अर्धा किलो एकत्र करावा लागणार आहे आणि पिशवीवरती आपल्याला त्याच्यासाठीची विशिष्ट माहिती लिहून तो माती परीक्षणाचा नमुना आपल्याला प्रयोगशाळेमध्ये जमा करावा लागणार आहे. मॅडम, या जमा केलेल्या नमुन्याचं नंतर पृथक्करण होऊन त्याचा पृथक्करण अहवाल जो आपल्याला मिळणार आहे तर त्याच्यातून नेमकी काय माहिती आपल्यापर्यंत मिळणार आहे आणि या माहितीचा उपयोग आपल्याला आपल्या शेती व्यवसायासाठी म्हणून कशा पद्धतीने होणार आहे, तर याविषयी काय सांगाल? माती परीक्षणाने आपल्याला नेमकं काय कळतं, तर मातीतील नत्र, स्फुरद आणि पालाश यांचं जे प्रमाण असतं हे आपल्याला यातून कळत असतं. तुम्हाला माहीतच आहे की पिकांच्या वाढीसाठी नत्र, स्फुरद आणि पालाश हे अत्यंत महत्त्वाचे अन्न घटक आहेत. माती परीक्षणामुळे आपल्या मातीमधलं या 3 घटकांचं नेमकं प्रमाण कळतं की ज्यावरून ते प्रमाण कमी आहे, जास्त आहे की पुरेसं आहे हे ठरवता येतं. या प्रमाणानुसार आपण पीक घेताना कोणती खतं वापरावीत आणि किती प्रमाणात वापरावीत किंवा वापरूच नाहीत अशा शिफारशी माती परीक्षण अहवालात नमूद केलेल्या असतात. मातीतील सेंद्रिय कर्बाचं प्रमाण, तर हे सेंद्रिय कर्ब जे आहे हे मातीची सुपीकता आणि जलधारण क्षमता दोन्ही वाढवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असतात. सेंद्रिय कर्बाचे मातीतील प्रमाण 0.50% कमी असेल तर आपली माती आजारी आहे आणि मग तिला निरोगी करण्यासाठी उपाय योजावे लागतात. गांडूळ खत, शेणखत, कंपोस्ट खत, हिरवळीची खतं यांसारखी सेंद्रिय खतं जास्तीत जास्त वापरून मातीतल्या सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविता येतं. तिसरा घटक आहे मातीची क्षारता. माती परीक्षणामुळे मातीत विरघळलेल्या क्षारांचं प्रमाण किती आहे म्हणजेच तिची क्षारता किती आहे हे कळतं. माती परीक्षण अहवालात जर मातीची क्षारता 1 पर्यंत आली तर उत्तम, पण जर ती 1 पेक्षा जास्त असेल तर मात्र मातीच्या दर्जात गडबड आहे. काही प्रयोगशाळांमध्ये मातीच्या क्षारतेऐवजी मातीची विद्युत वाहकता असे लिहिले जाते. त्याच्यानंतर चौथा जो पॉइंट आहे तो आहे मातीचा सामू किंवा मातीचा पीएच म्हणतो आपण त्याला. मातीचा सामू हा या गोष्टीचा दर्शक आहे की मातीतले अन्न घटक पिकं किती सहजतेने शोषून घेतात. माती परीक्षण अहवालात जर पीएच किंवा सामू 7 असेल तर मातीत उपलब्ध असलेले अन्न घटक पिकं अतिशय उत्तमरित्या शोषून घेऊ शकतात. पण जर हा पीएच किंवा सामू 6.5 पेक्षा कमी किंवा 7.5 पेक्षा जास्त असेल तर मात्र पिकांना मातीतले अन्न घटक शोषून घ्यायला अडचणी येऊ शकतात. मातीच्या सामूचे प्रमाण योग्य करण्यासाठी काय करावे त्या संदर्भातली शिफारस सुद्धा माती परीक्षण अहवालात लिहिलेली असते. नक्कीच, म्हणजे आपल्या जमिनीचं एकूणच चित्रण आपल्या माती परीक्षण अहवालामध्ये दिसणार आहे आणि त्यामुळे आपल्याला कशा प्रकारच्या सुधारणा किंवा काय ऍप्लिकेशन त्याच्यामध्ये केलं गेलं पाहिजे तर हे आपल्याला माती परीक्षणाद्वारे कळणार आहे. पण मॅडम, माती परीक्षण नेमकं कुठं होऊ शकतं, याच्यासाठीच्या प्रयोगशाळा कुठं उपलब्ध आहेत आणि माती परीक्षणासाठी योग्य वेळ कोणती आहे, तर याविषयी नेमकं शेतकरी बांधवांना काय मार्गदर्शन कराल? साधारण माती परीक्षण आपण जे घेत असतो तर तेव्हा जेव्हा जमीन मोकळी असेल म्हणजेच त्यावर कोणतंही पीक नसेल आणि जेव्हा जमीन ओली नसेल तेव्हा करावं. दरवर्षातून एकदा तरी हे मातीचं परीक्षण केलंच पाहिजे. जर तुमची जमीन 1 हेक्टरपर्यंत असेल तर हे क्षेत्र सलग एका ठिकाणी असेल तर 1 माती नमुना पुरेसा आहे.
या क्षेत्रात मातीचा प्रकार किंवा पीक बदललं तर त्याप्रमाणे वेगवेगळे मातीचे नमुने घ्यावे लागतात. हे क्षेत्र जर वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेलं असेल तर त्या विखुरलेल्या प्रत्येक भागासाठी वेगवेगळ्या मातीचा नमुना घ्यावा. आणि जर तुमचं क्षेत्र 1 हेक्टरपेक्षा जास्त असेल तर प्रत्येक हेक्टर मागे वेगवेगळ्या मातीचा नमुना घ्यावा. या प्रमाणात